अमंगलाचे झाले भजन सुमंगलाचे घडले दर्शन 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 सर्वेशूच्या चरणी वंदन मार मार करावो गीत प्रभूचे गावो यावो यावो गीत प्रभूचे गावो यावो यावो गीत प्रभूचे गावो विश्वाचे हेतू बाळाची देणगी दिल्याबद्दल देवाचे आभार देणारा नावी देवाचे आभार देणार शरद निर्माण परेला आणि पुढील व्यक्तीच्या आत्म्यासाठी ही सारपण करण्यात येत आहे. संजाव मालोपिस अलेक्स रॉड्रिक्स जे भेटून डॉक्टिक मंदिर सिल्वा जोसेफ पीटर कोरिया 2 वर्षाचे आठवण पॅट्रिक व जोसेफ भेटून त्यांचे संजाव डायस सांता व सिल्वेस्टर डायस आपला मंदिर मचाड 3 महिन्याचे आठवण मंदिर जॉन मचाड रिकी थामसन मचाड जेसिका गोसालीस एलेजा गोसालीस पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर त्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. हालेलुया. प्रभू उठला आहे. या बंधू 40 दिवसाच्या उपवास काळानंतर आपण आज पुनरुत्थान रविवार साजरा करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आशेचा संदेश घेऊन येत आहे. नव्याने जगण्याचा संदेश घेऊन येत आहे. हा पुनरुत्थानाचा सण पास्काचा सण म्हणजे आपल्यासाठी नवीन एक दिशा जगण्याची दिशा प्रभू येशू ख्रिस्त देत आहे आणि त्याच परमेश्वर त्याच्या कृपेबद्दल आशीर्वादाबद्दल या प्रार्थना मंदिरात आपण जमलेलो आहोत. परमेश्वराला धन्यवाद देऊया. त्याने आपल्या देहाच्या बलिदानाद्वारे आपल्या तारणाची पहाट आपल्यासाठी आज दिलेली आहे. त्याच प्रभूच्या कृपेमध्ये आपण पात्र करावे म्हणून या दिवसामध्ये विशेष प्रार्थना करू. आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करू. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे आपल्या चुकांची कबुली घेऊ. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व क्रियेने व तुम्हा बंधुभगिनी सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपला सर्वकालीन जीवनाकडे देवो. प्रभु करी आमावरी दया
विमान होतो ऋणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलट सुता गुणवंता जनगणना परेशा पोखरा प्रभु दुःखहारा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया मावळी करी परा अधिक पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथाची वैसरातीच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परमपित्याच्या वैसे ऐश्वर्यात परम पवित्र आज्ञासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला सर्वांत गौरव सर्जनाना देवो शांती देवो सर्जनाना देवो शांती देवो आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गातील बाबा, तुझा पुत्र ख्रिस्त याला पुन्हा उघडून तो मृत्यूच्या सामर्थ्यावर विजय मिळवलास व सार्वजनिक जीवनाचा दरवाजा आम्हासाठी उघडलास. आजच्या या समर्पण निधीच्या कृपा सामर्थ्याने आमचा उद्धार कर व आम्हामध्ये निवास करीत असलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला नवजीवन दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले आहे. तो मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. पेत्राने बोलण्यास आरंभ केला. योहानाने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालिलापासून प्रारंभ होऊन सर्व यहुद्यांमध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला तर माहीतच आहे. नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. कारण देव त्याच्याबरोबर होता आणि त्याने यहुद्यांच्या देशात व येरुशलेममध्ये जे काही त्या सर्वांच्या साक्षीने आणले होते त्यांनी त्याला क्रूसावर टांगून मारले. पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याने प्रकट व्हावे असे केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण देवाने अगोदरच निवडलेल्या आम्हा साक्षीदारांना केले. येशू मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हास अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा आणि अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेशे त्याच्याविषयी देतात. हा प्रभूचा शब्द आहे.
की ज्योति है, वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है। दिव्य वचन तेरा अभी से सुन लूंगा, मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा। तू मिटाता है अमर वचन तेरा, प्यास बुझाता है बिना वचन तेरा। वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है, वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है, अनंत जीवन है, अनंत जीवन है। दुसरे वाचन पौलाच्या कलेसेकरास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. हा प्रभूचा शब्द आहे. ख्रिस्त आपला ओलांडण्याचा यज्ञ बली समर्पिण्यात आला आहे. म्हणून चला आपण उत्सव करूया. हालेलुया प्रभुला, हालेलुया प्रभुला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभुला. प्रभू तुम्हा बरोबर असो. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच अंधारातच मरिया मग्दलिनी कबरेजवळ आली आणि कबरीच्या तोंडावरून तिने धोड काढलेली आहे असे पाहिले. यास्तव सिमोन पेत्रा आणि येशूचा प्रिय शिष्य याच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि कुठे ठेवले हे आम्हाला ठाऊक नाही. यावर पेत्र व दुसरा शिष्य बाहेर कबरीकडे जायला निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन गेला आणि कबरीजवळ प्रथम पोहोचला आणि ओढवा होताच त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग सिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरीत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली आणि त्याच्या डोक्याला होता तो रुमाल तागाच्या वस्त्राजवळ असलेले आणि वेगळं दुसरीकडे गुंडाळून पडलेले आहेत असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली. आणि त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजला नव्हता. प्रभूचे शुभ वर्तमान. हालेलुया, हालेलुया. प्रभू उठला आहे, प्रभू जिवंत आहे.
प्रिय बंधू-भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानात आपण ऐकलेलं आहे की जे शिष्य जातात आणि त्यांना प्रभू पुनरुत्थित झालेला आहे याचे 2 पुरावे आढळतात. ते म्हणजे रिकामी कबर, एम्प्टी टोम आणि तागाची वस्त्रे. जी वस्त्र, ज्या वस्त्रामध्ये त्याला गुंडाळून ठेवलं होतं, हे 2 प्रबळ पुरावे म्हणजे प्रभू पुनरुत्थित झालेला आहे, प्रभू जिवंत झालेला आहे. रात्र आणि दिवस यांचं जसं नातं असते तसं गुड फ्रायडे आणि ईस्टर यांचं नातं आहे. रात्र काही वेळेला आपण नवख्या ठिकाणी असतो, एकाकी असतो, एकटे असतो आणि रात्र संपत नाही तेव्हा आपल्याला वाटते की एकदा पहाट कधी होते आणि पहाट झाली की आपल्या रात्रीचा सगळा शीत, थकवा, एकाकीपणा, सगळा कंटाळा निघून जातो, कारण आपल्याला ती पहाट दिसलेली असते. पहाटेच्या वेळेला सोबतीला कोणी नसलं तरी चालेल, पण रात्रीच्या वेळेला मात्र ती भयानक अवस्था आपली होत असते. आणि म्हणून जसं रात्र आणि दिवस यांचं नातं आहे तसं गुड फ्रायडे आणि ईस्टरचं नातं आहे. रात्रीनंतर निश्चितच पहाट होणार असते आणि गुड फ्रायडेच्या अंधारानंतर आणि वेदनेनंतर जी निर्मितीची, पास्काची आणि पुनरुत्थानाची मंगल पहाट आपल्यासाठी उगवलेली आहे. आपल्या जीवनातल्या वेदना, दुःख, भोग, संकट, एकाकीपणा यावर माणूस निराश होतो, हताश होतो, हतबल होतो, वैतागलेल्या अवस्थेत असतो आणि अशा वेळेला जगण्याची आशा गमावून बसतो. या सगळ्यांवर प्रभू येशू ख्रिस्ताने मात्र हे आपली एक किमया केली आणि चित्र बदललं की हे सगळं दुःख, वेदना या निर्मितीसाठी आहे. त्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे. वेदना मात्र खऱ्या मनापासून जर केलेल्या असल्या तर त्यातून निश्चितच चांगलं निर्माण होणार असते. आणि म्हणून आपण जिवंत असतानाच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना 3 वेळा आपल्या मृत्यूविषयी, दुःख सहनाविषयी आणि पुनरुत्थानाविषयीचं भाकीत केलं होतं आणि त्याची कल्पना आपल्या शिष्यांना दिली होती. म्हणून माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, की जगामध्ये जे दुःख असतात, आपल्या जीवनात देखील दुःख येतात. काही वेळेला दुःखाचे वेगवेगळे प्रकार असतात. आपल्याला वाटते की अमुक एका व्यक्तीच्या जीवनात दुःख आलेलं आहे, वेदना आहे, कारण त्याने काहीतरी पाप केलेलं आहे, त्याचं ते भोग आहे, त्याला ते तसं भोगावं लागलंच पाहिजे. तर किंवा त्याच्या कुटुंबात, पूर्व आयुष्यात, त्याच्या खानदानात कोणीतरी पाप केलेलं आहे, जी चुकीची समज आहे. दुसरी एक कल्पना आहे की पाप हे अपघाताने झालेला आहे, एखाद्या अघटित प्रसंगामुळे त्याच्या जीवनात तो भाग आलेला आहे. तिसरं म्हणजे एक नशिबाचा भाग की आधी भोगाचे असावे सादर, दुःख आहे ते भोगलंच पाहिजे. मात्र हे दुःख, भोग, ही वेदना ह्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने एक वेगळा अर्थ दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने वैभवाकडे नेण्यासाठी हा दुःख, भोग हा तारणाचा मार्ग आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दाखवलेला आहे. त्याच्या 40 दिवसातील सगळ्या वेदना, त्याचे क्लेश, त्याचं यातना, त्याचं पडणं, त्याचं उठणं आणि त्याचं रक्त सांडणं, या सगळ्यामध्ये, या वेदनेमध्ये एक नवीन निर्मिती होणार असते आणि तीच निर्मिती त्याने आपल्याला दाखवलेली आहे. आणि उपवास काळातल्या एका शुभ वर्तमानात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की गव्हाचा दाणा जर जमिनीत पडला, तो रुजला आणि रुजला तरच त्याला पीक येते. प्रभू येशू ख्रिस्त हा गव्हाचा दाणा झाला. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण नवनिर्मिती म्हणजे ख्रिस्त सभा उदयास आली, ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे, त्याच्या रक्ताच्या थेंबामुळे आणि शरीराच्या प्रत्येक कणामुळे. आणि हाच अर्थ प्रभू येशू ख्रिस्त आपल्या दुःखाला देत आहे. दुःख हे जणू काही जीवनाच्या वेणा आहे. एखादी स्त्री गर्भवती असते आणि ती जेव्हा प्रसूतीच्या वेदना देते, लेबर पेन सुरू असताना तिला खूप यातना होतात, परंतु जेव्हा बाळाचा जन्म होते, बाळाचा चेहरा बघते, तेव्हा तिच्या सर्व वेदना नष्ट होतात. कारण वेदनेमध्ये निर्मितीचं सामर्थ्य असतं. वेदना ही सृजनशीलता असते आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की हा ईस्टरच्या, गुड फ्रायडेच्या वेदनेनंतर ईस्टरची पहाट आपल्याला दिसत असते. त्या काळ्या कुट्ट्या ढगाला एक रुपेरी किनार असते, तसेच आपलं सगळ्यांचं दुःख कोणतंच परमनंट नसते. दुःख सरणार असते आणि त्यानंतर चांगले दिवस आपल्याला जगायला मिळणार. हा आशेचा, नव्याने जगण्याचा संदेश पास्काचा सण आपल्याला देत असते. प्रत्येक वेदना ह्याला एक अर्थ असतो. योग्य कारणासाठी सहन केलेली
वेदना ही 100 पट पीक देत असते. हा पक्का विश्वास पवित्र मरियेच्या हृदयात होता. त्यामुळेच जेव्हा पवित्र मरिया आणि एलिझाबेथची भेट होते तेव्हा एलिझाबेथ पवित्र मरियेकडे बघून सांगते की जिने विश्वास ठेविला ती धन्य आहे. क्रूसाच्या पायथ्यापाशी राहून पवित्र मरिया इतकी भक्कम कशी राहिली तर तिच्यामध्ये विश्वास होता आणि त्या विश्वासात तिला माहिती होतं की माझ्या पुत्राच्या वेदनेमध्ये, या दुःखामध्ये काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे, निर्मिती होणार आहे. आणि म्हणून जेव्हा हा पास्काचा सण आपण साजरा करतो तेव्हा आपल्या दुःखाद्वारे, आपल्या स्वतःच्या जीवनात आपण जेव्हा वेदनेकडे बघतो तेव्हा आपण परमेश्वराला सांगितलं पाहिजे की परमेश्वरा, माझं दुःख मोठं आहे पण माझ्या दुःखापेक्षा तू मोठा आहेस आणि तू हे माझं सगळं दुःख पहिलं तरी नेणार आहेस याची मला पूर्ण खात्री आहे. आज आपण आनंदाचा सण साजरा करतो आणि ख्रिस्त सभेमध्ये जेवढे सण आहेत त्या सगळ्या सणांमध्ये सगळ्यात मोठा सण हा पास्काचा सण आहे, ईस्टरचा सण आहे. आणि हा आनंद हा चिरकाल टिकणारा आनंद असला पाहिजे. हा क्षणभंगूर किंवा तात्पुरता आनंद नसावा. आपण उपवास काळात दुःख पवित्र आठवड्यात बघितलं की प्रभूच्या दुःख सहनामध्ये काही व्यक्ती आले की त्यांना तो क्षणभंगूर आनंद मिळाला. हेरोद असू द्या, पिलात असू द्या, शास्त्री पदुषे असू द्या किंवा ज्यांनी त्याचा न्याय निवाडा केला ते सगळी लोक असू द्या, बाळंबस असू द्या, या सगळ्यांना जो आनंद मिळाला तो क्षणभंगूर मिळाला. तो तात्पुरता होता, काही क्षणाचा होता. तर प्रभूच्या दुःख सहनात ते सहभागी झाले. वेरोनिका, सायमन सिरेनिकर, पेत्र या सगळ्यांना कायम स्वरूपी आणि टिकणारा आनंद मिळालेला आहे. आपण या पास्काच्या सणाच्या निमित्ताने प्रभूकडे हीच कृपा मागूया, पुनरुक्ती प्रभूकडे की आमच्या संकटावर मात करून आम्हाला नव्याने जगण्याची तो आशा दे आणि आम्हाला तात्पुरता नव्हे तर टिकणारा शाश्वत असा चिरकाल आनंद दे. त्यासाठी आपण कृपा मागूया. आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. सगळ्यांनी एकत्र स्वर्ग आणि पृथ्वी सर्व परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर, पित्याशी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. मानवांसाठी आणि अंतःकरणासाठी स्वर्गात उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने हमारी मर्यापासून शरीर धारण आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला खुशी दिली होती. पिलाच्या आमदानी त्याने दुःख भोगले, मरण पावला आणि त्याला पुण्यात आले, लोकात उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी मृत्यूत झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आणि जिवंतांचा मृत्यूल्यांचा न्याय करण्यासाठी वैभवाने पुन्हा येणार आहे. त्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता व पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो. पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समोर त्याला बसतात आणि गौरवतात. संदेष्टामार्फत बोलला आहे. एकच पवित्र केंद्र व प्रसिद्धीच्या सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षेपेसाठी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. त्यांचे उत्थान आणि जीवनातील जीवन याची मी वाट पाहतो. आपल्या विनंत्या आपण प्रभूचरणी ठेवूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना आहे. हो आमची प्रार्थना. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अखिल मानवजातीची सेवा करण्यास व ख्रिस्ताची सुवार्ता घोषविण्यास कृपादान लावावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. आमची प्रार्थना आहे.
आपल्या सर्व राजकर्त्यावर परमेश्वराचा आशीर्वाद नित्य असावा. त्यांना आपले कार्य जबाबदारपणे आणि जनतेच्या हितार्थ करता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. अखिल ख्रिस्तीजनांचे ऐक्य व्हावे, सर्वांनी ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एक कळप बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्या धर्मग्रामातील सर्व कुटुंबांना लाभावा आणि कुटुंबात शांती व ऐक्याचे वातावरण सतत टिकून राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. चर्च कार्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांवर पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद लाभावा व त्यांचे जीवन प्रभू कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्व बालकांवर, आजारी लोकांवर, ज्येष्ठ नागरिकांवर व जे परदेशात आहेत अशावर प्रभूचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. वैयक्तिक हेतूमध्ये ज्यांनी आपल्याला विशेष प्रार्थना करण्याची विनंती केलेली आहे आणि ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास कोणी नाही अशांची हेतू आहे. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील कमीपणा तुझ्या प्रेमाने भरून काढ व आम्हाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान वगैरे आमच्या आणि त्याच्या सभेचे कल्याण तुमच्या बलिदानाचा हे प्रभू ख्रिस्त सभेला नवजन्म देणारा व तिचे पोषण करणारा हा बली आम्ही तुला आनंदाने अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, हे अतिपवित्र पित्या, तुझा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्वदा आम्ही तुझे आभार मानावे हे खरोखर योग्य व दास आहे. प्रभू येशू तुझा दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे या चराचराची निर्मिती केलीस. तू त्याला आमचा तारणारा व मुक्तिदाता म्हणून पाठवलेस. त्याने पवित्र आत्म्याच्या योगे मानवी देह धारण केला व तो कुमारी मरियेपासून जन्माला. मृत्यूची बंधने तोडण्यासाठी आणि पुनरुत्थान प्रकट होण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर हात पसरून दुःख भोगले. अशा प्रकारे त्याने तुझी इच्छा पूर्ण केली आणि तुला पवित्र प्रजा मिळवून दिली. आणि म्हणून सर्व देवदूत व संत यांच्यासह एका सुरात तुझा गौरव गान आम्ही म्हणतो.
सर्व पावित्र्याचा उगम आहेस. पिलाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. पूजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार करो. जे आमचे अंतरंग भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानी युगी त्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात हे सर्व समर्थ विद्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान करो सदा सर्वदा हो. काढणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वर शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही जगचे प्रमाणे आमची गरज भाग आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला अप्रसंगी पडू देऊ नकोस. हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सुधव असे आम्ही या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे
म्हणजे दिव्य आशेचे आणि आमचा तारणार येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. कारण हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. शांती जगाची पापे तू करणारे हे परमेश्वराचे मोकरूप आहे. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. प्रभू तुम्हाला प्रभु
आपण प्रार्थना करूया. हे प्रेमळ बाबा, तुझ्या ख्रिस्त सभेवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या या दिव्य रहस्याद्वारे पुनरुत्थानाचे वैभव आम्हाला प्राप्त कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. पुनरुत्थान रविवार ईस्टर संडे वेळेवरील फादर लिओ, आपल्या सर्व सिस्टर्स आणि माझ्या वतीने मी आपल्या सर्वांना ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पुनरुत्थित प्रभू ख्रिस्त आपल्या सर्वांना नव्याने जगण्याची उमेद देऊ आणि त्याचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहो ही सर्व प्रार्थना शुभेच्छा आपणा सर्वांसाठी आमच्यातर्फे. पुढच्या देवाची उपासना ही उकरदा गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. एप्रिल 2025 मध्ये जे धृवीकरण स्वीकारणारे मुलं आहेत त्यांनी आपली नावं चर्च कार्यालयामध्ये नोंदवावी. म्हणजेच त्यांची 10वी परीक्षा संपलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आपली नावं चर्च कार्यालयामध्ये नोंदवावी. ही नावं ऑफिसच्या वेळेमध्येच घेऊन द्या. खाली आम्ही फिरतो तेव्हा नका सांगू की आमच्या मुलाचं धृवीकरण आहे, ते आम्हाला आठवण राहणार नाही. जी मुलं 10वीतून 11वी ज्युनियर कॉलेजमध्ये जाणार आहेत आणि कॉलेजचं जीवन आणि शाळेचं जीवन आणि कॉलेजचं जीवन 10 वर्षे ही मुलं आपल्यामध्ये शाळेमध्ये बंदिस्त असतात आणि कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने नवीन विश्व सापडतं आणि मग ते गोंधळतात. आणि अशा मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एक शिबिर नंतरखाली आयोजित केलेलं आहे. अधिक माहिती बाहेर बोर्डवर लावली जाईल आणि 14 एप्रिलला आहे. त्यासाठी आपण आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे आणि केवळ 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे उच्च करिअर पावली करू इच्छितात PMS असो MBA असो वगैरे हे सर्व कोर्सेस ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन याच्या अंतर्गत येतात आणि त्यांना CET ही बंधनकारक आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक मोफत शिबिर सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेज नंदकाल येथे 4 एप्रिलला आयोजित केलेलं आहे. अधिक माहिती व्हॉट्सअपवर मी ऑलरेडी पाठवलेली आहे. आज सकाळी 11:30 वाजता देवळाची बेल वाजेल तेव्हा कुटुंब प्रमुखाने आपले घराची प्रार्थना आणि आपलं घर आशीर्वादित करावं. आशीर्वादाची प्रार्थना आपलं परिवर्तन अंक आहे त्याच्या मागच्या भागामध्ये दिलेली आहे. त्याला कदाचित कोणाकडे अंक नसेल तो आपलं त्यांनी चर्च कार्यालयामध्ये घेऊन जावे. ईस्टर सणानिमित्त नंदाकाल येथे संगीतमय कार्यक्रम आज संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आहे. आपल्या सर्वांना यासाठी आमंत्रण आहे. त्याचप्रमाणे जीवनदर्शी केंद्रामध्ये लीडरशिप आणि डेव्हलपमेंट करिअर प्रोग्राम 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 9 आणि 10 एप्रिलला सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत. 11 एप्रिलला जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी आहेत आणि 12 आणि 13 एप्रिलला 2 दिवस फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. अधिक माहिती आपल्याला जीवनदर्शन केंद्रातर्फे दिली जाईल. गेल्या गुरुवारची दान 6,950 रुपये झाले. गुरुवारचे दान 71,700 रुपये. शुक्रवारचे दान 1,31,250 आणि संधी बॉलसाठी मिशनसाठी गावागावातून 1,28,510 रुपये जमा झाले. आपल्या सर्वांच्या अवताराबद्दल धन्यवाद.
गुरुवारचा आणि शुक्रवारचं दान एकत्र 2,03,250 रुपये बिशप हाऊसला पाठवण्यात आलेलं आहे. काकाकडे आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानलेले आहेत. ज्यांच्या लोकांनी त्या 40 दिवसामध्ये सहकार्य केलेले, मदत केलेली आहे. आणि विशेष करून गेले 3 दिवस जेथे आपल्या बाहेर आपले सगळे विधी पार पाडण्यात आणि विधी पार पाडणं सोपं नाही आहे, त्याचं नियोजन अगदी बारकाईने करावं लागते आणि अनेक लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि सर्वांचे आभार मानलेले आहेत. काल अनवधानाने पीटर परेरा आपल्या कर्मदातीचे आपले सर्व लाईटचं काम करतात, त्यांचे आभार मानायचे राहून गेले. मी आपल्या सर्वांच्या वतीने देखील पीटर परेरा यांचे मनापासून आभार मानत आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विश यू व्हेरी हॅपी ईस्टर अँड गॉड ब्लेस. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपलं उत्तर असेल आमेन. पुनरुत्थानाच्या भव्य उत्सवी सर्व समर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो व सर्व पापांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवो. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने आपल्याला पापमुक्त केले आहे व आपली अभिवचने पूर्ण करो व सार्वकालिक जीवनाचे वचन आपल्याला मिळो. ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल आपण शोक केला, त्याच्या पुनरुत्थानाच्या आनंद सोहळ्यात देखील आपण साजरा करीत आहोत. एक दिवस आपल्याला सार्वकालिक आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. दररोज आपण दिवसाला 3दा भूताचा मर्यादा संदेशाची प्रार्थना म्हणतो. ती आजपासून तर पेंटेकोस्टचा सण होईपर्यंत 50व्या दिवसापर्यंत ही दूताचा मर्यादा संदेशाची प्रार्थना न म्हणता स्वर्गाचे राणी उद्दासकर ही प्रार्थना पर्यायी म्हणायची असते. We